ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये काल तिथल्या सरपंचांनी अचानकपणे कुणालाही त्या ठिकाणी ज्यांनी त्यांना निवडून दिलं, जे त्यांच्याबरोबर काम करत आहेत ते ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांना कुणालाही विश्वासात न घेता अचानकपणे त्या ठिकाणी एक वेगळा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला। वास्तविक संपूर्ण गावांनी मिळून त्या ठिकाणी बिनविरोध या नात्याने सरपंचांना त्या ठिकाणी निवडून देण्याचं ठरवलं होतं। त्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणीच आपली मीटिंग झाली आणि त्यामध्ये सर्वच गावांनी बिनविरोध द्यायचं ठरलं। निवडणूक लागल्यानंतर काही फॉर्म त्या ठिकाणी आले आणि त्यावेळेला मी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं, बाईटही दिली होती की गावाने ठरवलेला हा निर्णय, त्यामुळं या निर्णयाच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी त्या निर्णयाबरोबर राहून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कसलाही वाद न उपस्थित करता ज्या गावाने निर्णय घेतला त्या सरपंचांना आपल्याला निवडून दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे गावाने सुद्धा त्यांना उचलून धरलं आणि त्याप्रमाणे चांगल्या मताधिक्याने निवडूनही दिलं। असं असताना कुणालाही विश्वासात न घेता त्यांनी हा जो दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। एकूण त्या ठिकाणी 11 सदस्यांची त्या ठिकाणी बॉडी आहे, त्यापैकी 10 सदस्य आज आपल्याबरोबर आणि जिथून ते निवडून आले त्याच ठिकाणी ठामपणे एकत्रित येऊन त्या ठिकाणी उभं राहण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि आज आपल्या सर्वांच्या बरोबरीनेच ते सुद्धा शिवसेनेमध्येच त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातूनच इथून पुढं ते कामही करणार आहेत। या ठिकाणी उपस्थित असणारे ग्रामस्थ आणि सदस्य आपलं मत त्या ठिकाणी मांडतील।